बीडच्या माजी उपसरपंच मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट, हत्या की आत्महत्या, नातेवाईकांचा खळबळजनक दावा। बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी धक्कादायक पाऊल उचलत थेट आयुष्य संपवलंय। आपल्या 4 चाकी गाडीमध्ये त्याने गोळी झाडून आयुष्याचा शेवट केलाय। पोलिसांनी या प्रकरण कला केंद्रात डान्स करणारी नर्तकी पूजा गायकवाड हिला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल केला आहे। मात्र गोविंद बर्गे यांच्या निधनाने सगळ्यांना धक्का बसलेला असताना आता नातेवाईकांनी थेट मोठा खुलासा केलाय। नातेवाईकांनी केलेल्या या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण लागल्याचं बघायला मिळतंय। गोविंद हा आत्महत्या करू शकत नसल्याचा दावा त्यांच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकांनी केलेला आहे। गोविंद बर्गे याच्या नातेवाईकांनी म्हटले, आमच्या सरपंचांना वैराग पोलिसांकडून फोन आला आणि त्यांनी सांगितले की तुमच्या गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी त्यांच्या 4 चाकी गाडीमध्ये बसून स्वतःवर गोळी झाडली, त्यांचं निधन झालेलं आहे। आम्हाला या घटनेची माहिती कळताच आम्ही लगेचच सासुरे गावाकडे धाव घेतली। आम्ही तिथे ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी त्यांच्या गाडीची पूर्ण बॅटरी उतरली होती। हे आम्हाला गेल्यावरच संशयास्पद वाटलं। गोविंदाने त्याच्या अख्ख्या आयुष्यात कधी त्याच्याजवळ काठीही ठेवली नाही, मग त्याच्याकडे बंदूक कुठून आली? आणि मुळात म्हणजे आमच्या गोविंदाकडे कधी बंदूक नव्हतीच, बरोबर काल रात्री त्याच्याजवळ ही बंदूक कशी? गोविंदाने आत्महत्या केलेली नसून त्याची हत्या करण्यात आलेली आहे असा दावा नातेवाईकांकडून केला जातोय। आता नातेवाईकांच्या या दाव्यानंतर प्रकरणाला वेगळं वळण आल्याचं पाहायला मिळतंय। आता प्रश्न उपस्थित राहतोय की गोविंदाने आत्महत्या केली आहे की त्याची हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून अधिकचा तपास केला जातोय। कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पूजा आणि गोविंद यांच्यामध्ये मागील काही 1.5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। गेवराईतील बंगला नावावर करण्यासाठी ती गोविंदावर दबाव टाकत होती आणि फक्त हेच नाही तर आत्तापर्यंत गोविंदाने महागडे सोन्याचे दागिने, मोठा पैसाही तिला दिल्याचं सांगितलं जात आहे। काल आमच्या लुखामसला गावातील सरपंचाचा वैराग पोलीस स्टेशन मधून फोन आला किंवा तुमच्या गावातील सदरील गोविंद बर्गे यांचं काय दुर्घटना झालेली आहे, तर तुम्ही घटनास्थळी या। मग आम्ही सगळे हे सरपंच आहेत आमच्या गावचे, यांनी सगळ्या नातेवाईकांना बोलून आम्ही सर्वजण घटनास्थळी गेलो। परंतु घटनास्थळी गेल्याच्या नंतर आम्हाला काही संशयास्पद गोष्टी त्या ठिकाणी आढळल्या। गाडी लॉक असणं, गाडीची चार्जिंग संपणं, म्हणजे अनपेक्षित गोष्टी काही तिथं बघायला भेटल्या असं। आणि त्यावरून आम्हाला असं वाटतं किंवा आमच्या माणसाचा घातपात झालेला आहे। यात पोलीस प्रशासनाने लक्ष घालून याचे जे आरोपी असतील त्यांना कठोरातील कठोर कारवाई करावी। प्रथमदर्शनी आम्हाला असं माहिती आहे की एक नर्तिका आहे, पूजा गायकवाड असं तिचं नाव आहे, की तिने आमच्या नातेवाईकांना ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करून इथपर्यंत बोलून घेतलं। पण इथं आल्याच्या नंतर काय घटना घडली या तपासात पोलीसच आम्हाला सांगू शकते। आतापर्यंत पोलीस प्रशासनाने आम्हाला पाहिजे तसं सहकार्य केलेलं आहे, यापुढेही त्यांनी सहकार्य करावं असं आमची इच्छा आहे। गुन्हा काय म्हणून दाखल झालेला आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे? घातपात केला म्हणून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु आता तपासात आरोपी कोण हे पोलिसांचं काम आहे शोधण्याचं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड।